नमस्कार. या विशेष विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भूगोलातली ती गुंतागुंतीची आणि अनेकदा कंटाळवाणी वाटणारी तथ्य एका अतिशय सोप्या, रंजक आणि कायम लक्षात राहणाऱ्या पद्धतीनं उलगडणार आहोत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना फक्त पाठांतर करून भागत नाही, बरोबर ना? संकल्पना डोक्यात फिट बसायला हव्यात आणि आज आपला उद्देश अगदी तोच आहे. आता एक विचार करा. एकाच सलग भूभागावर काही किलोमीटरच्या अंतरावर हवामानात इतके टोकाचे बदल कशामुळे बरं घडत असतील? एकाच राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी हवामानात जमिनी आसमानाचा फरक असतो. हे नेमकं का होतं आणि ह्यामागे दडलेली भौगोलिक कारणे कोणती आहेत, याचाच वेध आपण आजच्या या माहितीतून घेणार आहोत. आजच्या विश्लेषणाचा प्रवाह अगदी सोपा आहे. पहिल्या भागात हवामानातील प्रमुख घडामोडी पाहू, त्यानंतर किनारी व संक्रमण प्रदेश आणि शेवटी थेट अंतर्गत भागातील टोकाचं हवामान समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून, हवामानातील प्रमुख घडामोडी आणि त्यांचे एक साधं सोपं कॅलेंडर. हवामानाचा हा खेळ समजून घ्यायचा असेल तर ही टाईमलाईन डोळ्यांसमोर ठेवणं मस्ट आहे. जानेवारीतली कडाक्याची थंडी, मग एप्रिल मे मधला आंबेबहार, त्यानंतर मे महिन्यातील अक्षरशः भाजून काढणारी उष्णता आणि शेवटी नकोशी वाटणारी ऑक्टोबर हीट. हे 4 टप्पे म्हणजे आपल्या हवामानाचे महत्त्वाचे पिलर्स आहेत. वर्षाची सुरुवात होते ती जानेवारीने. हा आपला सर्वात थंड महिना. विशेषतः नाशिक आणि पुणे यांसारख्या पठारी प्रदेशांचा विचार केला तर इथे तापमान अगदी वेगाने खाली जातं. परीक्षेच्या दृष्टीने बघायचं झालं तर जानेवारी महिना आणि नाशिक पुणे पठार हे कनेक्शन कायम लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण येतो एप्रिल मे महिन्यात. इथे एक अतिशय सुंदर नैसर्गिक घटना घडते, ती म्हणजे आंबेबहार. सोप्या भाषेत सांगायचं तर हा मान्सूनपूर्व पाऊस आहे. पण हा पाऊस दक्षिण कोकणातल्या आंबा आणि इतर फळबागांसाठी अक्षरशः संजीवनीचं काम करतो. म्हणूनच याला दिलेले हे नाव अगदी सार्थ ठरतं. आंबेबहारानंतर लगेच सुरू होतो उन्हाळ्याचा खरा तडाखा. मे महिना म्हणजे वर्षातला सर्वात जास्त उष्णतेचा काळ. इथे विदर्भातल्या चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांचा विशेष उल्लेख करायलाच हवा, कारण हे जिल्हे सातत्याने सर्वात उष्ण प्रदेश म्हणून रेकॉर्डवर असतात. परीक्षेला या उष्णतेच्या उच्चांकावर हमखास प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे 2 जिल्हे विसरायचे नाहीत. आणि मग पावसाळा संपता संपता आपल्याला गाठते ती ऑक्टोबर हीट. मान्सून परतीच्या वाटेवर असतो, आकाश एकदम निरभ्र होतं आणि सूर्याची किरणं थेट जमिनीवर पडतात. पण गंमत बघा, जमिनीमध्ये पावसाळ्यामुळे आधीच प्रचंड ओलावा असतो. या निरभ्र आकाश आणि ओलसर जमिनीच्या कॉम्बिनेशनमुळे हवेत एक प्रकारची गुदमरवणारी उष्णता आणि आर्द्रता निर्माण होते. अगदी अंगाची लाहीलाही करणारा हा काळ असतो. इथून पुढे जाऊया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, किनारी आणि संक्रमण प्रदेश. पश्चिमेकडच्या दमट किनाऱ्यावरून पूर्वेकडच्या अंतर्गत भागाकडे होणारा हा प्रवास खूप रंजक आहे. अगदी पश्चिमेला असलेल्या कोकण किनारपट्टीपासून सुरुवात करू. कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो भरपूर पाऊस आणि दमट हवामान. पण इथलं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तापमानातील कमी तफावत. समुद्राच्या जवळ असल्यामुळे इथे दिवसा आणि रात्रीच्या तापमानात फारसा फरक नसतो. एकंदर हवामान बरंचसं स्थिर असतं. पण एकदा का कोकणातून सह्याद्री ओलांडला की आपण येतो देशमध्ये, म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात. हा भाग म्हणजे एका पुलासारखा आहे, एक संक्रमण प्रदेश. भौगोलिकदृष्ट्या हा अतिशय क्रुशियल पॉइंट आहे, कारण इथे हवामानाचे चक्क 2 भाग होतात. या प्रदेशाचा पश्चिमेकडचा भाग तुलनेने थंड आणि बऱ्यापैकी पावसाचा असतो. पण जसजसं आपण पूर्वेकडे सरकतो तसतसं हवामान वेगाने कोरडं व्हायला लागतं. आता वळूया आपल्या शेवटच्या आणि तिसऱ्या विभागाकडे, अंतर्गत भागातील हवामान. इथे समुद्राचा कुठलाही प्रभाव पोचत नाही आणि हवामान आपली टोकाची रूपं दाखवायला सुरुवात करतं. इथे एक थेट विरोधाभास पाहायला मिळतो, जो लक्षात ठेवायला अगदी सोपा आहे. एका बाजूला कोकण, जिथे भरपूर पाऊस, दमटपणा आणि स्थिर तापमान आहे, तर दुसऱ्या बाजूला मराठवाडा, जो पूर्णपणे कोरडा, उष्ण आणि अनिश्चित पावसाचा प्रदेश आहे. शिवाय तिथे बाष्पीभवनाचा वेगही खूप जास्त असतो. हा कोकण आणि मराठवाड्याचा कॉन्ट्रास्ट डोक्यात फिट्ट बसवला की परीक्षेत कधीच कन्फ्युजन होणार नाही. मराठवाड्यातून अजून पूर्वेकडे म्हणजेच विदर्भात गेलो की खंडीय हवामान अनुभवता येतं. खंडीय हवामान म्हणजे काय? तर समुद्रापासून खूप दूर असल्यामुळे निर्माण होणारं अतिशय टोकाचं हवामान. याचा सरळ अर्थ असा की इथला उन्हाळा अत्यंत कडक असतो आणि पावसाचं जे काही प्रमाण आहे ते प्रामुख्याने पूर्वेकडील भागात जास्त केंद्रित झालेलं असतं.
आणि हे खंडीय तापमान किती टोकाला जाऊ शकतं, तर चक्क 45°C पुढे. विदर्भातला उन्हाळा किती भयंकर असू शकतो हे फक्त या एका आकड्यावरून स्पष्ट होतं. हा फक्त आकडा नाहीये, तर त्या संपूर्ण प्रदेशाच्या हवामानाच्या तीव्रतेचं प्रतीक आहे. हा आकडा पक्का लक्षात ठेवायचा बरं का. आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्याचा अर्क इथे आहे. कोकण, देश, मराठवाडा आणि विदर्भ हे चारही विभाग, तिथे असणारं पावसाचं प्रमाण, तापमानातील तफावत आणि हवामानाचं वेगळेपण या एका चीटशीटमध्ये आपण कव्हर केलंय. परीक्षेला जाण्यापूर्वी हा एक तक्ता जरी नजरेखालून घातला तरी संपूर्ण प्रादेशिक हवामानाचं चित्र अगदी स्वच्छ उभं राहील. आपण या सर्व प्रदेशांचं आत्ताचं मूळ हवामान अतिशय सविस्तरपणे समजून घेतलंय. पण जाता जाता एक महत्त्वाचा विचार करूया. वेगाने होणारे जागतिक हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग पाहता भविष्यात आपण आत्ता अभ्यासलेला हा भौगोलिक नकाशा असाच राहील का, की त्यात काही धक्कादायक बदल पाहायला मिळतील? यावर नक्की विचार करा. आजचे हे विश्लेषण परीक्षेसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. असेच नवनवीन विषय समजून घेत राहूया.